प्रथमतः मी आणि माझे सर्व नगरसेवक असतील नगरसेविका यांना आळंदीतील माझ्या तमाम माता बंधू भगिनी आणि माझा विशेष करून वारकरी संप्रदाय व सर्व समाजातले घटक यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांवरती विश्वास ठेवला आणि आम्हाला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. प्रथमतः त्यांचे आभार मानतो. आणि ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आमच्या भोसरी विधानसभाचे दमदार आमदार माननीय महेशदादा लांडगे तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जी आळंदीमध्ये रणनीती आखली गेली, कोणत्या पद्धतीने तिकीट द्यायचं, कुणाला तिकीट द्यायचं, कशा पद्धतीने नियोजन करायचं, हे सर्व त्यांनी केलं. विशेष करून त्यांचे आभार. माननीय फडणवीस साहेबांनी आळंदी नगरपालिकेमध्ये सभेसाठी पण वेळ दिला होता. आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यायच्या मागचं कारण असं पण आहे की गेल्या पंचवर्षीला आळंदीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. त्यामध्ये पण मागच्या वेळेस महेशदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी पण मागच्या वेळेस नियोजन केलं होतं. त्या नियोजनावरती आणि आमच्या सर्व उमेदवारांवरती आळंदीतल्या सर्व नागरिकांनी विश्वास ठेवला आणि गेल्या वेळेस पण प्रचंड बहुमताने आमची सत्ता आली होती. आणि ह्या वर्षी पण जी सत्ता आली याच्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या महेशदादा लांडगेंचा आहे. आणि फडणवीस साहेबांनी जे इथून मागच्या पंचवर्षीमध्ये आळंदीसाठी योगदान दिलं त्यामध्ये तो आळंदीचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता. तो पाण्याचा प्रश्न आणखी लावला. आणि आत्ताच्या निवडणुकी काळामध्ये जे आमचे रस्त्यांचे काही प्रलंबित प्रश्न होते ते पण चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी केले. विशेष म्हणजे आत्ता जे माझी टीम निवडून आलेली, मी एकटा काही करू शकणार नाही कारण की त्याला कुणाचं पाठबळ लागतं. जे आत्ता माझे नगरसेवक आणि नगरसेविका निवडून आले त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महेशदादा असतील यांच्या पाठीमागं पाठपुरावा करून आळंदीचे जे 2 गहन प्रश्न आहे आत्ताचे, नदी प्रदूषणाचा प्रश्न एक आहे आणि ट्रॅफिकचा प्रश्न आहे, तो आम्ही कोणत्याही पद्धतीत रांकेल लावणार आणि अशा पद्धतीने कामं करणारी की पुढच्या पंचवर्षात ज्यावेळेस निवडणूक ठरेल त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध उभे राहण्याची कुणाची हिंमतही होणार नाही. साहजिकच आहे, राष्ट्रवादीला पण धक्का आहे, सेनेला पण धक्का आहे. आणि जे पिंपरी चिंचवडमध्ये काल झालं ते आगामी काळात पूर्ण आमच्या महेशदादांकडे जे तालुके दिले जातील आणि जे मतदारसंघ दिले जातील तिथं महेशदादा त्याच पद्धतीने काम करणार. कारण की महेशदादाचे कार्य करण्याची पद्धत अशा प्रकारची आहे की तिथं विरोधक राहत नाही.